आज आपण चाललोय पुन्हा एकदा स्वर्गात. स्वर्गात म्हणजेच आपल्या कोकणात. ही कंडिशन असते रिक्षाने आल्यावर. तर रिक्षाला तर काय बाजूला डोर्स नाही आहेत, त्याच्यात जे सगळं पाणी उडतं ते बघा पूर्ण कपड्यावर उडतं. तर ही ॲक्च्युअलमध्ये मजा वेगळी आहे, पण पूर्ण ओलवायला होतं ट्रॅव्हल जाईपर्यंत. तर आता आपण आलो आहोत CNG पंपवर. CNG भरूया, कारण पण चिपळूणपर्यंत नाही जाणार गाडी, त्यामुळे इथेच भरावं लागेल. चला चलत का 1 मिनिट चालू कर. तर बघूया आता कितीचा CNG जातोय, कारण तिन्ही पण पॉईंट उतरले. तर मे बी 300च्या आसपास गेला पाहिजे, 300-350 रुपये जास्तीत जास्त. $282 स्कॅनर दे ना. हां आपण 283 करूया. झाल्या. तर आपलं CNG भरून झालंय, लगेच इथून निघूया. गॅस भरायला जाऊन कोकणाकडे घालून भाऊजी बरोबर बाकी कोणच ना. सपोर्ट येतं जाणार ना तिकडे आराम करायचं. CNG तर भरला, आता आपण पण पेट पूजा केली पाहिजे काहीतरी. पण अजून एकाच तास थांबू, अजून एक टप्पा गाठू, म्हणजेच चिपळूणपर्यंत जाऊ. चिपळूणलाच आपण लंच करूया दुपारचा. काय नाही, जास्त नाही, हार्डली एकाच तास लागेल. म्हणजे कसं आपण तेवढं कवर करत जाऊ, कारण एकदा जेवायला बसलो की नाही म्हटलं तरी पण एक अर्धा पाऊण तास जाणारच आहे. त्यामुळे पटापट जेवढं दिसतं सुद्धा तेवढं कवर करू आणि पुढे निघू. चला जे बाजूबाजूला हॉटेल दिसत आहेत ना, तर खूप अशी क्रेविंग होते खाण्याची की आत्ताच जाऊन काहीतरी खाऊया. तर काय करणार, आपल्याला डिस्टन्स कवर करायचं आहे, त्यामुळे चिपळूणलाच थांबून करू. कारण आपल्याला अजून पण एक खूप मोठं काम करायचं आहे जेवताना, जसं की तुम्हाला सांगितलं.
ते WT पोटी मारायचं. तर 12:20 झालेत. आपण खेडला पोचलो आहोत. वर्धा नाटकात होता म्हणजे ॲक्च्युली वरतून जो फ्लायओव्हर जातो त्या फ्लायओव्हरने आपण चाललो आहोत. म्हणजे आपण जे डिसाईड केलं होतं 12:30पर्यंत खेडला पोचणं, आपण परफेक्टली या टायमात आपण पोचलो. आता पुढचा टप्पा आहे रत्नागिरी. रत्नागिरीमधून एक 3 ते 3.5 तासात आपण, पण मे बी कदाचित लेट होईल कारण आपल्याला अजून जेवायचं पण आहे. ते जेवण झाल्यावरच आपण पुढचा प्रवास करणार आहोत ना, त्यामुळे बघूया आता किती वेळ लागतो आहे. आता 12:20 झाले म्हणजे 12:30 वाटते. आता बघूया किती वेळ लागतो. जस्ट खेड सोडलं आहे, खेड रेल्वे स्टेशनही गेला. आता आपण भोसले घाट चढायला सुरुवात केली आहे. मग दाखवतो घाटातलं चढण. भोसले घाट आपण चढलो आहे. इकडे भोसले घाट आता एंड झाला आहे. थोडा पुढे गेल्यावरती परशुराम घाट चालू होतो. तोही दाखवतो तुम्हाला परशुराम घाट. चिपळूण अजून इथून 28 किलोमीटर आहे. तर 28 किलोमीटर आराम पास जरी केलं तरी पण तासभर पकडून चला. तासभर नाही लागणार, पण एक अंदाजा सांगून तिथं आपल्याला मिळतं. तर भोसले घाट क्रॉस केल्यावरती आपल्याला एक टोल नाका लागतो, तो आता येईल. आणि नंतर परशुराम घाट चालू होतो. परशुराम घाटात परशुरामाचं एक मंदिर आहे. ते थोडंसं लांब आहे मेन रोडपासून. ते आपल्याला जाताना दिसेलच. तेही तुम्हाला दाखवतो. तर आता टोल नाका आला आहे. टोल नाका क्रॉस करतो. हा आपला 3रा टोल नाका आहे. तर तुम्ही सिंधुदुर्ग ट्रॅव्हल करत असाल मुंबईवरना, तर जो मुंबई गोवा हायवेला जो लागतो तर त्यातला 3रा टोल नाका. हे बेसिकली फर्स्ट जो टोल नाका होता तोच स्टार्ट झाला. बाकीचे पुढचे जे आहेत ते अजून स्टार्ट नाही झाले. रोड बऱ्यापैकी बनवून झालेले आहेत काही काही ठिकाणीच. म्हणजे आता मला जरी मी मुंबईवरना किंवा चला मी पनवेलवरना आता मी चिपळूणपर्यंत जरी पोचलो तरी पण मला रस्त्यामध्ये कुठेही डायव्हर्शन नाही आहे किंवा काहीच नाही आहे. त्याच्यामुळे शॉर्टली सांगू शकेन की गणपतीपर्यंत सगळे टोल नाके चालू होतील. तर खेड MIDCमध्ये आलं ना, खेड MIDCमध्ये आपल्याला एक पहिला पॅच भेटला आहे. इकडे ब्रिजच्या कामातून चालू आहे एक्सप्रेसवेवर हायवेवर. तर फर्स्ट पॅच जो
मुंबई साईडला जाण्याचा ब्रिज आहे तो येथे आहे. तर या साईडचा जो आहे त्याचं काम चालू आहे. ड्रायव्हरचा हा रोड बाकी पूर्ण चांगला आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हा पॅच आम्हाला दिसला नव्हता, कारण जातानाचा जो ब्रिज आहे तो पूर्ण रेडी आहे. हा एक ब्रिज बनवायचा बाकी आहे. पुढे गेल्यावरती एक लांजाचं पण ब्रिजचं काम चालू आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो पुढे. बाकी आता आपण खेडच्या MIDC आहोत. MIDC क्रॉस केल्यानंतर आपल्याला परशुराम घाट आहे. तर आता परशुराम घाट चालू होतोय. हे बघा, असं बोलतात की हा पण एक डेंजर घाट आहे. बघा साईडला पण तुम्ही जर बघत असाल ना तर दराड कोसळलेली आहे बघा. पूर्ण दराड कोसळते, पूर्ण साईडला तुम्ही बघत असाल तर पूर्ण दराड कोसळते. हे बघा इथे परशुराम मंदिर आहे, तसं मी तुम्हाला बोललो होतो, दाखवतो तुम्हाला आता. परशुराम घाटावर जर तुम्ही टोकावरती उभे राहिलात ना, एकदम वरच्या टोकावर, म्हणजे हे नियर बाय तुम्हाला परशुराम मंदिराच्या इकडे आहे, तिकडे उभे राहिलात ना की तुम्हाला जी चिपळूण सिटी आहे ती त्याचं एक्सिलंट व्ह्यू दिसतो. जर तुम्ही कधी बघितला असाल तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल. माझा राईट हँड साईडला ना पूर्ण म्हणजे सिटी का पूर्ण व्ह्यू दिसतो. थांबा मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. बघा आता आपण परशुराम मंदिराकडे पोचलोय म्हणजे ऑलमोस्ट पोचलो आहे. बघा परशुराम मंदिर, जायला लेफ्टचा रस्ता आहे. इथून जर तुम्ही लेफ्ट मारून गेलात ते हा परशुराम मंदिराचा रोड आहे. आणि इथे वरती ते परशुराम मंदिर आहे. हा जो व्ह्यू मी तुम्हाला सांगत होतो, हा तुम्हाला एकदम सुंदर असा व्ह्यू दिसतो. सुंदर असा व्ह्यू दिसतो पूर्ण सिटीचा, तो दाखवतो मी तुम्हाला. थांबा बघा इथे हां थांबूया पाहिजे माझी पण डोळा भेटते. ओके आपण इथे आता थांबतोय जेवण्यासाठी, कारण भूकही लागली होती. चिपळूणही आलं आहे, चिपळूण जास्त नाही, इथून एकदम जवळ आहे. तर इथे थांबून आपण
जेवण करून घेऊया. तर शेवटी इथे एक स्टेअर वॉटरफॉल दिसला, त्याच्यामुळे आपण विचार केला की इकडेच थांबूया, कारण जेवायचं पण बाकी होतं. चिपळूण पण बाजूलाच आहे, तर मग इथेच आता जेवून घेतलं. आणि हे बघा व्ह्यू, मागे बघा वॉटरफॉल. अप्रतिम आहे, अप्रतिम. आवाज ऐकत असाल तुम्ही, मग जवळून दाखवतो. सेकंड थिंग म्हणजे जे पाणी आहे मागचं ते इथून खाली जातं आणि त्या साईडने परत बाहेर पडतं हायवेच्या त्या साईडला. तर त्या साईडचा पण जो व्ह्यू आहे ना तो एकदम क्लास आहे. दाखवतो नका मी तुम्हाला त्या साईडचा. इथे काही थांबायचा प्लॅन नव्हता, पण नंतर म्हटलं हात वगैरे धुवायला वगैरे सगळं पाणी वगैरे लागणार, तर मग इथेच थांबलो आम्ही. तर रस्ता क्रॉस करून या साईडला आलो आणि या साईडचा व्ह्यू बघा आता. ही पूर्ण जी आहे ना ही चिपळूण सिटी आहे. आणि हे जे डोंगर आहेत ह्याच्या त्या साईडला जर बघितलं तर तुम्हाला खेड सिटी आहे. जे आता आपण तिकडून जे पाणी बघतो आहे ते पूर्ण हायवेच्या खालतून येऊन या ड्रेन पाईपमधनं, हे बघा हा जो पाईप आहे, इथे एक पाईप आहे, इथे एक पाईप आहे, बघा इथे एक आहे, यामार्फत खाली जातं आणि तेच खाली जाऊन पूर्ण त्या नदीला मिळतं. तर कसा वाटला व्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज आपण आता जेवून झालं आहे आपलं. हे WD-40 मारायचं होतं, ते आता थोडंसं मारलं आहे मी, तर तुम्हाला इथं दाखवतो. ते आपलं बॅटरी टर्मिनल असतं, त्याला इथे फंगस जमा होतं, त्यामुळे आपण हे मारतो जेणेकरून ते क्लीन होईल परत आणि पॉवर सप्लाय जो असतो तो प्रॉपर होईल. झालं नंतर मारूया परत. एवढं मारून थोडा वेळ थांबूया आपण आणि मग थोड्या वेळाने परत सुरुवात करूया. तर गाईज आपलं जेवून आणि जे काम होतं म्हणजे WD-40 मारून ते कंप्लीट झालं आहे. तर वाजले 1:26 म्हणजे एक अंदाज 1:30 पकडा. त्या 1:30 वाजता आपण आता इथून निघतो आहे. आणि तुम्हाला जो मी आता व्ह्यूज वगैरे दाखवले आहेत, तुम्हाला हा जो चिपळूणचा नजारा दाखवला आहे हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण आता पुढे सुरुवात करूया, कारण अजून नाही म्हटलं तरी आपल्याला 300 म्हणजे ऑलमोस्ट 200-2.25 किलोमीटर अजून कवर करायचं बाकी आहे. तर चला सुरुवात करूया आता. आपण हा कशेडी आपण हा आता परशुराम घाट उतरतो आहे.
आपण ॲक्च्युली टॉपला होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की टॉपमधून जो चिपळूणचा व्ह्यू होतो तो एकदम ऑसम असतो. तर आता तेच आपण टॉपला होतो म्हणून आपण हा आता व्ह्यू कॅप्चर करू शकलो. आणि एवढं चांगलं क्लायमेट होतं ना, म्हणजे पाऊस नव्हता पण एवढं चांगलं क्लायमेट होतं जेणेकरून आपल्याला हा व्ह्यू बघायला मिळाला. हा बघा, आता मी तुम्हाला जो व्ह्यू दाखवला तो हाच दाखवला. समोरही बघा एकदम किती मोठा धबधबा आहे. कितीतरी पर्यटक बघा आता या धबधब्याकडे थांबलेले असतील. हे बघा पूर्ण गर्दी लागली आहे, सगळ्या गाड्या उभ्या आहेत. इथून स्टार्ट करूयात ते पुढपर्यंत गाड्या लागल्या त्याच्यासाठी तर घ्यायसाठी. सावर्डे 18, रत्नागिरी 89 आणि गोवा 350. तर आपण आता चिपळूण सिटीमध्ये पोहोचलो आहे ऑलमोस्ट. आपल्याला आता इथून 89 रत्नागिरी आहे. रत्नागिरीसाठी एक अंदाज 2-2.5 तास लागतील कमीत कमी. मे बी एक अंदाज 3:30-4 वाजेपर्यंत तरी आपण रत्नागिरीत पोचलो पाहिजे. तर आता आपण मेन सिटीमध्ये आलो आहोत चिपळूणला. चिपळूण सोडताच जोरदार पावसाने स्वागत केलं आहे. तर आता हा पाऊस कुठपर्यंत आहे, कसं आहे, काय आहे हे कळेलच. कारण कसं आहे टप्प्याटप्प्याने पाऊस पडतो. म्हणजे आता जर इकडे पाऊस आहे तर पुढे पाऊसच नको अशी कंडिशन आहे. तर आता दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत आहे पाऊस. तर आता मी थोड्या वेळात म्हणजे एक मे बी 1 तासामध्ये वगैरे संगमेश्वरला पोहोचू. बघूया आता किती एक्झॅक्टमध्ये टाईम लागतो आहे. कारण आम्ही आता कुठे स्टॉप तर काही घेणार नाही आहोत. जर घेतलाच तर तोही मे बी रत्नागिरीच्या नंतर असेल, ते पण टी ब्रेक असेल. बघूया किती वेळ लागतो. CNG पण असं बघायला गेलं तर 3 पॉईंट बाकी राहिलेत. हे ॲक्च्युअली 4 पॉईंट असतात. टोटल जर बघाल तर 5 पॉईंट आहेत. रिझर्वची लाईट दिसत नाही त्याच्यात. आणि बाकी नंतर एक ऑरेंज आणि 3 ग्रीन असतात. तर 3 ग्रीनमधली एक ब्रेक आता कमी झाली बस. आता बाकी राहिले आहेत 2 ग्रीन आणि 1 ऑरेंज. त्यामध्ये बघूया आपल्याला किती एव्हरेज येत आहे. आपण खेडला CNG बघा, खेडच्या 8-10 किलोमीटर आधी. आता तिकडून आपली गाडी किती चालते ते तर तुम्हाला कळेलच. त्यावरून तर अंदाजा लावू शकता आपण की कसं काय ॲव्हरेज येतं आहे आपली रिक्षा. तर एक 5 मिनटाचा टी ब्रेक घेतला होता आपण. सावर्डे क्रॉस केला आहे. एक 25 किलोमीटर आहे अजून संगमेश्वर.
त्यानंतर हा आपला चौथा टोल नाका केरशेदचा. हे बघा सगळं कोसळलंय, सगळं कोसळलंय. हे तर ठीक आहे, हे ते आधीच असेल, पण जी मागची साईड होती ना ती ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण कोसळली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. आता हे जे आहे ना हे मी कित्येक वर्ष बघतोय. म्हणजे कसं आहे ना, मी लहानपणापासून माझं गावी येणं जाणं होतंच, पण ते कधी मे महिन्यात फक्त. मे महिन्यात सुट्टी पडली की मामाकडे, प्रत्येक मे महिन्यात मी गावी यायचो. पण हल्ली कसं झालंय, लॉकडाऊन नंतर ॲक्च्युली आम्ही लॉकडाऊनमध्ये पण आलो होतो, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे माझ्या ज्या खूप साऱ्या मेमरीज आहेत या मुंबई गोवा हायवेवरती. आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये आलो त्यावेळेला आम्ही रोडवर बसून जेवलो होतो, बिकॉज जो लंच होता तो आम्ही घरातूनच आणला. आणि चिपळूणच्या आसपास म्हणजे परशुराम घाट उतरल्यावर आम्ही तिकडे जेवायला बसलो होतो. ती एक मेमरी आहे. त्याचबरोबर अशा खूप साऱ्या मेमरी आहेत ज्या मी या रोडवर अनुभवल्या आहेत. माझ्या या रोडवरच्या खूप साऱ्या मेमरी आहेत. हा जो ट्रॅव्हल आहे तो बाईकवर सुद्धा केलेला आहे, आपल्या घरापासून सिंधुदुर्गपर्यंत. त्याचबरोबर रिक्षाने मी स्वतः 2 ते 3 वेळा कमीत कमी आलोय. लॉकडाऊनच्या नंतर एकदा आलो होतो आणि आता 2 वर्षात 2-3 वेळा आलो. तर ते झालं. त्याच्याबरोबर बाकी तर 4 व्हीलरने तर मी येतोच कंटिन्यू. पण आता आधीच्या पेक्षा आताच्या फेऱ्या खूप वाढल्या आहेत कोकणात यायच्या. आधी वर्षातून एकदा यायचो, आता महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा येतोय. म्हणजे जी माणसाला ओढ लागते ना एक कोणत्या गोष्टीची, तशी मला कोकणाची ओढ लागली. म्हणून तुम्ही नॉर्मली बघितलं पण असाल आता हा जर अपलोड केला मी तर हा 4था ब्लॉग असेल. पण ह्याच्या आधीचे जे तुम्ही 3 ब्लॉग बघाल त्या 3 ब्लॉग मधले 2 ब्लॉग जे आहेत हे कोकणातलेच आहेत. तर आपण आता हातकंबाला पोहोचलोय. हा हातकंबाचा नाका आहे. तुम्ही जर कधी रोडने ट्रॅव्हल केला असाल ना तर तुम्हाला ही प्लेस माहिती असेल. ही जी राईट साईडची जी प्लेस आहे ना, इथे तुम्ही जर कधी मे महिन्यात आलात, मे महिन्यात कसं आहे ना, इथे तुम्हाला आंबे विकायला खूप जण दिसतात. ते खूप आंबे विक्रेते दिसतात. तर तुम्ही येता जाता कधी आलात तर नक्कीच आंबे घ्या. आता हातकंबा गेलाय, आता पाली येईल. तर परत एकदा मी हँडल हातात घेतलाय. आता पुढे निघालो. पालीला पोहोचू आपण, रत्नागिरीचे पाली आहे तिकडे आपण आता पोहोचू. 2 किलोमीटर आहे जस्ट. आता अजून मला असं वाटतंय अजून आपल्याला 3 तास तरी लागतील पुढे आपल्या घरी पोचायला, कमीत कमी 3 तास. तर बघूया आपण आता केवढ्या लवकरात लवकर कव्हर करतो. कारण आम्ही असं नॉर्मली बघायला गेलात तर कुठेच नाही थांबलो जास्त. फक्त एकदा नाश्ता करायला थांबलो होतो सकाळी ते. सेकंड गोष्ट आपण चिपळूणला थांबलो ते, आणि नंतर एक टी ब्रेक घेतला होता नॉर्मल छोटासा होता. तर तो आहे. तर सगळं मिळून जरी बघाल तरी जास्तीत जास्त 1 तास थांबलो असतो. आता बघूया किती वेळ लागतो पुढे जायला का. तर परत एकदा आपण एक CNGचा ब्रेक घेत आहोत, कारण CNG ऑलमोस्ट संपायला आला आहे. एकच पॉईंट उरला आहे. बघूया आता किती जातो आहे. तेवढाच गेला पाहिजे, 250-300 रुपये मॅक्स टू मॅक्स.
त्याच्या वरतीचं काय जाणार नाही. बघूया आता किती जातं.